हॅलो फ्रेंड्स, 7 मार्च 2024 बोर्ड प्रश्नपत्रिका यातील प्रश्न क्रमांक 2 सीता अँड गीता शेअर प्रॉफिट ॲडमिशनचा हा एक्सप्लेन करून सोडवून दिलेला आहे आणि त्या प्रश्नाला और पडणारा प्रश्न हा रिटायरमेंटचा असतो। तर हा रिटायरमेंटचा प्रश्न मी आता एक्सप्लेन करणार आहे, सोडवून देणार आहे। यामध्ये द बॅलन्स शीट ऑफ शिवशक्ती ट्रेडर्स मुंबई इज ॲज फॉलोज। पार्टनर शेअर प्रॉफिट अँड लॉसेस 50:2:3 असा टोटल रेशो आहे 10। या प्रश्नात राज, राहुल आणि नितीन हे 3 पार्टनर आहेत। या 3 पार्टनरपैकी एक्झाम्पलमध्ये राहुल रिटायर्ड फ्रॉम द बिझनेस ऑन 1 एप्रिल 2020 ऑन द फॉलोइंग टर्म्स। या ॲडजस्टमेंट 3 दिल्यात। या 3 ॲडजस्टमेंट नंतर खाली म्हणले बघा, प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट ऑफ द न्यू फर्म असे 3 अकाउंट ओपन करायचे आहेत। हा प्रश्न 10 मार्काचा आहे। हा 10 मार्काचा प्रश्न रिटायरमेंटचा हा ॲडमिशनला और पडतो। ॲडमिशन किंवा रिटायरमेंट या दोन्हीपैकी कुठलेही एक्झाम्पल तुम्ही सोडवू शकता। आता हे 3 अकाउंट तयार करायचे, तर ते 3 अकाउंट मी खाली तयार केलेत। 12वी क्लास मार्च 2024 बोर्ड एक्झाम्पल आहे। रिटायरमेंट ऑफ पार्टनरशिप 10 मार्काचा आहे। त्याचा आन्सर देतोय। प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट पर्टिक्युलर अमाऊंट रुपीज, पर्टिक्युलर अमाऊंट रुपीज। त्याच्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट दिले बघा, कॅपिटल राज, पर्टिक्युलर्स राज, राहुल, नितीन, पर्टिक्युलर राज, राहुल, नितीन आणि खाली बॅलन्स शीट दिल्या 1 एप्रिल 2020 असे 3 अकाउंट तयार केलेत। आता एक्झाम्पल सोडवताना सुरुवातीला एक्झाम्पलमध्ये 50:2:3 असा रेशो दिला आहे। तो रेशो प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या ठिकाणी इथं मांडून घ्यायचा आहे। 50:2:3 म्हणजे टोटल रेशो झाला 10। सुरुवातीला बॅलन्स शीटची लायबिलिटी बाजू बघायची आहे। कॅपिटल राज, राहुल आणि नितीन हे जे कॅपिटल दिले ते उचलायचं आणि कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन $54,000 राजमध्ये, 48,000 राहुलमध्ये आणि 26,400 नितीनमध्ये कॅपिटल ट्रान्सफर केलं। ह्याच लॅबिलिटी बाजूला जनरल रिझर्व दिला आहे बघा 21,000। हा जनरल रिझर्व सर्व पार्टनरमध्ये वाटायचा आहे। कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय जनरल रिझर्व अकाउंट 21,000 आहे, त्याला 50:2:3 या रेशोमध्ये वाटायचं आहे। 5, 2 आणि 3 टोटल रेशो झाला 10। आता ह्या 21,000ला 10 ने भागायचं आहे। 2,100 झाले। 2,100 याला गुणिले 5 गुणिले 2 गुणिले 3, 5 ने 2,100ला गुणलं तर गुणाकार येतो 10,500। नंतर 2,100ला 2 ने गुणल्यानंतर 4,200 राहुलला द्यायचे आणि 2,100 गुणिले 3 6,300।
कॅपिटल ट्रान्सफर केलं, जनरल रिझर्व ट्रान्सफर केला. असेट बाजूला कुठं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे का बघायचं, असेल तर ट्रान्सफर करायचा. आता ॲडजस्टमेंट प्रमाणे जायचं. राहुल हा पार्टनर रिटायर झाला आहे. राहुल retired from the business 1 April 2020 on the following terms. The assets were revalued as under. असेटच्या किमती ठरवल्यात, रिव्हॅल्यूड कमी जास्त केल्यात. नंबर 1, प्लांट अँड मशिनरी इज टू बी डिप्रिसिएटेड बाय 10%. प्लांट अँड मशिनरीची किंमत 10% कमी केली. प्लांट अँड मशिनरीची किंमत आहे 48,000. बॅलन्स शीटच्या असेट बाजूला प्लांट अँड मशिनरी इनवर्डला घ्यायचं 48,000, त्यातून लेस डिप्रिसिएशन 10% काढायचं आहे 4,800 वजाबाकी 0,0,8,2,10 हातचाला 1, 8मधून 5 गेले 3 आणि 4, 43,200. असेटची किंमत 4,800 कमी झाली, तोटा. त्याचा दुसरा इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट $4,800. 2 नंबरचे ॲडजस्टमेंट, RDD इज टू बी इन्क्रीज्ड अप टू ₹1,500. RDDची किंमत 1,500पर्यंत इन्क्रीज म्हणजे वाढवा. एक्झाम्पलमध्ये पहिली RDD आहे ₹1,200, ते RDD 1,500पर्यंत वाढवायची आहे, म्हणजे ₹300ने RDDची किंमत वाढली. पहिली RDD ₹1,200 होती, पहिला तोटा होता 1,200, आता तोटा 1,500 झाला, म्हणजे ₹300 तोटा वाढला. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला टू RDD ₹300. बॅलन्स शीटच्या असेटला डेटर्स $25,200, त्यातून लेस RDD 1,500 वजाबाकी 0,0,7,5,12 हातचाला 1, 5मधून 2 गेले 3 राहिले आणि 2, 23,700. डेटर्स 25,200, त्यातून RDD 1,500, आउटवर्डला 23,700 आणि तोटा RDD प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला 300. पुढची ॲडजस्टमेंट आहे, बिल्डिंग इज ॲप्रिसिएटेड बाय 10%. बिल्डिंगची किंमत 10% वाढवा. बिल्डिंग एक्झाम्पलमध्ये 60,000 दिल्या. बॅलन्स शीटच्या असेटला इनवर्डला घ्यायचे 60,000 प्लस ॲप्रिसिएटेड 10% 6,000, आउटवर्डला 66,000. याचा दुसरा इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय बिल्डिंग्ज अकाउंट कितीने वाढली, 6,000ने फायदा. पुढची ॲडजस्टमेंट आहे, स्टॉक ॲट ₹42,000. एक्झाम्पलमध्ये स्टॉकची किंमत आहे 30,700, स्टॉकची किंमत 42,000 केली, म्हणजे स्टॉकची किंमत 42,000, स्टॉकची किंमत 42,000 केली. पहिली स्टॉकची किंमत होती 30,700,
006410 हाताला 1 1 11,400 स्टॉकची किंमत, पहिली जुनी स्टॉकची किंमत 30,700 होती, आता स्टॉकची किंमत 42,000 आहे. म्हणजे 42,000मधून 30,700 वजा केले 006410 हाताला 1 2 मधून 1 गेला 1 4 मधून 3 गेला 1 11,400. तर 11,400 स्टॉकची किंमत वाढली. फायदा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय स्टॉक अकाउंट 11,400 आणि बॅलन्स शीटच्या असेट बाजूला स्टॉक याची नवीन किंमतच डायरेक्ट आउटवर्डला 42,000 अशी ही पहिली ॲडजस्टमेंट झाली. 2 नंबरला असं दिलं आहे, द गुडविल ऑफ द रिटायरिंग पार्टनर इज अ व्हॅल्यूड. जो पार्टनर रिटायर झाला आहे त्याचं गुडविल आहे 12,000 अँड द रिमेनिंग पार्टनर डिसाइडेड दॅट गुडविल बी रिटर्न बॅक इन देअर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो विच विल बी 5:3. थोडक्यात काय, तो जो पार्टनर रिटायर झाला आहे, कुठला पार्टनर रिटायर झाला आहे? राहुल रिटायर फ्रॉम द बिझनेस. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुडविल अकाउंट राहुलमध्ये 12,000 आणि हे गुडविल जे शिल्लक पार्टनर आहेत त्या पार्टनरमध्ये डिसाइडेड दॅट गुडविल बी रिटर्न बॅक परत द्यायचं आहे. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो 5:3. कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट कंसात म्हणा रिटर्न ऑफ किंवा रिटर्न बॅक. आता हे 12,000चं गुडविल 5:3 म्हणजे 12,000 भागिले 8 करावं लागेल. आता 12,000 भागिले 8, 8 एके 8, 4 आले 0, 8 पंचे 40, 0 0, 1,500 त्याला गुणिले 5 आणि गुणिले 3, 15 5 75, 7,500 राज कॅपिटलला येतील, राहुलमध्ये डॅश आणि नितीनला 15 त्रिक 45, 4,500. गुडविल रिटायर पार्टनरचं बाय गुडविल राहुलमध्ये 12,000 आणि हे गुडविल रिटर्न ऑफ केलं. कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट रिटर्न ऑफ 7,500 आणि 4,500. मी थोडक्यात 5:3 या रेशोमध्ये ते वाटलं. 5:3 या रेशोमध्ये वाटताना 12,000 भागिले 5:3, 5 आणि 3 8, 1,500 गुणिले 5 गुणिले 3. 3 नंबरची ॲडजस्टमेंट अशी आहे, अमाऊंट ड्यू टू राहुल की जो पार्टनर रिटायर झाला आहे ॲट द टाईम ऑफ रिटायरमेंट इज टू बी ट्रान्सफर टू हिज अ लोन अकाउंट. हे लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे. कॅपिटल अकाउंट क्लोज केल्यानंतर लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे. हिथं ॲडजस्टमेंट संपल्या. जुनी बॅलन्स शीट परत एकदा पाहायची. लॅबिलिटी बाजू बघा. लॅबिलिटी बाजूला क्रेडिटर्स 30,000 याच्यामध्ये काही बदल झाला नाही. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला क्रेडिटर्स 30,000, नंतर बिल्स पेबल 1,800, जनरल रिझर्व वाटला आहे, कॅपिटल ट्रान्सफर केले. असेट बाजू बघा. असेट बाजूला बँक 18,700, कुठलाही बदल नाही. असेट बाजूला बँक 18,600. डेटर्स ॲडजस्टमेंट झाल्या. स्टॉक झाले, बिल्डिंग झाले, बिल्डिंग
झाले बघा इथं 60,000 ॲप्रिसिएट 10% स्टॉक झाले. स्टॉकची किंमत घेतली 42,000. प्लॅन्ट अँड मशिनरी 48,000 आहे. सुरुवातीलाच होतं प्लॅन्ट अँड मशिनरी 10% डिप्रिशिएट. इथं एक्झाम्पल संपलं. आता एक्झाम्पल संपल्यानंतर ट्रान्सफर संपल्यानंतर क्लोज करायचं आहे. आता क्लोज करताना प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट बघा. त्या प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या कुठल्या बाजूचा टोटल जास्त आहे? तर बऱ्यापैकी क्रेडिटचा टोटल जास्त दिसतोय. 11 आणि 6 17,400 क्रेडिटचा टोटल. डेबिटला घ्या 17,400 आणि ह्या 17,400 मधून 4,800 आणि 300 याची बेरीज 5,100 यातून वजा करायचे आहेत. $17,400 वजा 5,100 0 0 3 7 मधून 5 गेले 2 आणि 1 12,300. हा जो फरक आला 12,300 त्याला म्हणायचं टू प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल. त्यामध्ये राज, राहुल आणि नितीन. 12,300 भागिले 10 केल्यानंतर 1,230. या 1,230ला 5 न गुणायचं. 5 0 0 5 3 15 5 2 10 आणि 1 11 5 1 5 आणि 1 6. नंतर 1230 गुणिले 2 2,460. 1230 गुणिले 3 12 त्रिक 36 आणि 3 त्रिक 9. राजला 6,150, राहुलला 2,460, नितीनला 3,790. 0 0 9 6 15 आणि 5 20 हाच्याले 2 6 4 10 2 12 13 3 हाचाला 1 4 6 4 10 2 12. एंट्री होते प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट कंसात म्हणायचं प्रॉफिट 6,150 राजमध्ये, 2,460 आणि 3,690. कॅपिटल ट्रान्सफर केल्यानंतर या एक्झाम्पलमध्ये जो पार्टनर रिटायर झाला आहे त्याचं कॅपिटल अकाउंट प्रथम टोटल करायचं. आता ते कॅपिटल अकाउंट टोटल करताना या गणितामध्ये राहुल हा पार्टनर रिटायर झाला आहे. राहुलच्या क्रेडिटचा टोटल जास्त आहे. राहुलचा टोटल करताना 12 आणि 48 60. 60 आणि 4 64. 64 65 66,760. 48 आणि 12 60,000 आणि ते 4 64 आणि हे 2 66 आणि हे 660 66,760. डेबिटला घ्या 66,760. फरक 66,760. जो फरक रिटायर पार्टनरला येतो तो फरक टू लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचा. आणि याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला राहुल्स
लोन अकाउंट 66,660. आता इतर पार्टनरचा टोटल करूया. शिल्लक राहिलेले कंटिन्यू पार्टनर 26,400. 26 आणि 6 32. 32 33 34 35. 35 आणि 1 36. 36,390. 26 आणि 6 32. 32 आणि 3 35 आणि हा वरचा एक 36 आणि उरलेले 390. 36,390. इथं घ्या 36,390 आणि ह्या 36,390 मधून 4,500 वजा करायचे. 36,390 वजा 4,500. 0 9 13तून 5 गेले 8 5 13. हातचाला 1. 36 मधून 6 मधून 5 गेले 1 आणि 3. 31,890. 31,890 हा फरक आला. आता राजचा टोटल करताना हा झाला नितीनचा. आता राजमध्ये बघा 54 आणि 10 64. 64 आणि 6 70. 70,650. 70,650 आणि या 70,650 मधून 7,500 आपल्याला वजा करायचे. 70,650 मधून 7,500. 0 5 6 मधून 5 गेला 1. 7 आणि 3 10 चला 1. 63,150. 63,150 हा राजमध्ये फरक आला. हा नितीनमध्ये फरक आला. त्याला म्हणायचं टू बॅलन्स कॅरी डाऊन. आणि हा कॅरी डाऊन बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला म्हणायचं कॅपिटल अकाउंट. त्यामध्ये खाली राज 63,150 आणि नितीन 31,890. कॅपिटल ट्रान्सफर केल्यानंतर आता दोन्ही बाजूचा टॅली करायचा आहे. आता हा दोन्ही बाजूचा टॅली करताना सर्वसाधारण कमीत कमी संख्या इथंच मी वर्किंग करून देतोय. 30 आणि 1 31,800 घेतलं. हे 66,760 घेतलं. हे 63,150 घेतलं. हे 31,890 घेतलं. 0 9 आणि 6 15 आणि 5 20. हातच्याले 2. 8 आणि 2 10. 10 आणि 7 17. 17 आणि 8 25. हातच्याले 2. 2 आणि 1 3 आणि 3 6. 1 7 7 आणि 6 13. हातचाला 1. 3 आणि 1 4. 6 आणि 4 10. 10 आणि 9 19. 1,93,500. आता असेट बाजूचा टोटल बघूया. 43,200. नंतर 23,700. नंतर 66,000 आणि 42 आणि 18 50 60,700 एकत्र घेतले. 0 0 7 आणि 2 7 आणि 2 9 9 आणि 6 15. चला 1
6 6 12 1 13 हा चला 1, 6 6 12 6 18 1 19, 1,93,500. इकडं सुद्धा 1,93,500. इकडचा टोटल 1,93,500. 1,93,500. 1,93,500ला हे एक्झाम्पल टॅली होतं. धन्यवाद.